एक आहे जी काही महागाई आहे, ही जी डिझेलची असेल, पेट्रोलची असेल, जे जे भाव वाढले, या भावाच्या संदर्भात गेल्या काही दिवसाच्या अगोदरच देशाचे काँग्रेसचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी स्पष्ट भाकीत मांडलं होतं की निवडणुका संपताच पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहेत, अन्य वस्तूची भाव वाढणार आहेत. त्याला कारणच एक की जी काही आपली आर्थिक नीती असेल, आपली आर्थिक परिस्थिती असेल देशाची, ती अतिशय डबघाई झालेली आहे. आपल्याला जर लक्षात असेल तर माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी जनतेला उद्देशून जे काही वक्तव्य केले, त्या वक्तव्यात हे सगळं दडलेलं आहे. खऱ्या अर्थानं अशा परिस्थितीत देशाच्या पंतप्रधानांनी त्यावर उपाययोजना करायला पाहिजे, परंतु उपाययोजना न करता एक भावनिक आव्हान करून लोकांच्या भावनाशी ते खेळत आहेत. यावरून हे स्पष्ट होते. सामान्य नागरिक नेहमीच भरडला जातो. आज डिझेल पेट्रोलचे भाव वाढणे म्हणजे जे काही वस्तू असतील त्याची जी आयात असेल, निर्यात असेल, म्हणजे ह्या बाकीच्या काही त्याच्या मागं आहेत, पेट्रोलियम पदार्थाच्या मागं, त्या सगळ्याच वस्तूचे भाव हे वाढलेले आपल्याला दिसतील. त्यामुळे सामान्य जनतेच्या वर हा भूर्दंड येणार आहे. अगोदरच मेटाकुटीला आलेला हा वर्ग अजून त्यात ही भाववाढीची भर पडलेली आहे. देशाची आर्थिक परिस्थितीच त्या पद्धतीनं डबघाई झालेली आहे. त्याच्यामुळे जे काही हे आंदोलन करून किंवा इतर काही करून हा प्रश्न मिटणार नाही. खरं तर याला जे कारणीभूत आहे, मोदी साहेबांचं आर्थिक धोरण हे खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. त्याच्यात बदल होणे हे अतिशय गरजेचं आहे. किती दिवस सांगता येत नाही, कारण आता जर कोरोना एवढ्या दिवस हे 2-2.5 वर्ष सातत्यानं चालला, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत लोकांना तर असं वाटलं की आता लॉकडाऊन लागते की काय. जनता भयभीत आहे. लोकांच्या मनात शंका निर्माण झालेल्या आहेत की पुढे अजून काय परिस्थिती निर्माण होईल. तर लोकांवर हा अतिरिक्त बोजा आहे. तो बोजा सरकारनं जेवढं शक्य तेवढ्या लवकर त्यांनी त्याला दिलासा द्यावा.